कालखंडाचं जर आपण वर्णन करायचं ठरलं तर तुकोबारायांचे 42 वर्ष पण मगाशी मी सांगितलं पूर्ण नाही झाले. पहिली 14 वर्ष निष्काम कर्म करण्यात गेली, पहिली 14 वर्ष. त्याच्यानंतरची 14 वर्ष होती ती उपासना करण्यात तुकोबारायांची गेली. आणि त्याच्यानंतरची 14 वर्ष म्हणजे 42 आयुष्य पूर्ण नाही पण 42 धरलं आपण तर ती 42 वर्ष की हरिभजनी हे धवळीले जग सुखवेळा लाग कळी काळाचा. अशा प्रकारे त्याचं मूल्यमापन आपल्याला या 42 वर्षाचं सर्वसाधारण करता येतं. आणि त्याच्या अगोदर निळोपरायांनी वर्णन अतिशय गोड केले की त्या निळोपरायांनी तर आपण तर 3 विभागात केलं, परंतु एकदा भजन करू आपण विठ्ठल. निळोपरायांनी खूप गोड वर्णन केले तुकोबारायांचं. त्यांनी जर 2 विभागामध्ये तुकोबारायांचं आयुष्य आपण विभागलं तर पहिले 21 वर्ष ते त्याचं खूप सुंदर असं वर्णन करतात की पहिल्या 21 वर्षात तुकोबारायांची जी कामगिरी आहे त्या भूतलावर आल्यावर प्रपंच रचना सर्व ही भोगुनी त्या गेली, अनुतापाचे ज्वाळी देहबुद्धी हवली, वैराग्याची निष्ठा प्रकटुनी दाविली, अहंता ममता दौडून शांती वरली, जय जयजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकाळांचा जीवलग सोयरा. हे झाले 21 वर्ष. दुसरे जे 21 वर्ष नंतरचे होते 42 मधले काय हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला, जगदोद्धारा लागी उपाय सुचवला, निंदक दुर्जनांचा संदेह निरसेला, जय जयजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. असं निळोपरायांनी खूप गोड वर्णन तुकोबारायांच्या 42 वर्षाच्या आयुष्याचं त्यामध्ये केलं. त्याच्यानंतर पुढे ते सांगतात हरिभक्तीचा महिमा विशेष वाढीला, विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडला, जगदोद्धारा लागी उपाय सुचवला, निंदक दुर्जनांचा संदेह निसला, 13 दिवस वया रक्षुण्या उदकी, कोरड्याची काढून दाखविल्या शिखी, अपार कविता शक्ती मिरून विद्यांकी, कीर्तन श्रवणे तुमच्या तरिजे जनलोकी, जय जयजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकाळांचा जीवलग सोयरा, बाळवेश घेऊन श्री हरी भेटला, विधीचा जनिता आठवा दिला, तेने ब्रह्मानंदे प्रेमार उडविला, न तुके म्हणून तुका नामे गौरविला, प्रयाण काळी देवे विमान पाठविले, कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले, निळा म्हणे सकळ संता तो शिवले. अशा प्रकारचं गोड वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि तुकोबारायांचं हे वर्णन अनेकांनी केलं. मगाशी मी सांगितलं विरोधकांनी केलं. आणि निळोपराय तर हे तुकोबारायांचे शिष्य होते. त्यांच्या काळानंतर तुकोबारायांच्या निर्याणानंतर त्यांचे जे सुपुत्र आहेत नारायण महाराज त्यांची भेट पंढरपुरामध्ये त्यांची झाली निळोबरायांची. आणि मग त्यांच्याकडून सगळी माहिती तुकोबारायांची घेतल्यानंतर ते चरित्र तुकोबारायांचं ऐकलं निळोबरायांनी. आणि त्यानंतर मग त्या तुकोबारायांचं जे अनेक अभंग तुकोबारायांचे निळोबरायांची गाथा जर पाहिली तर त्याच्यामध्ये खूप छान असं गोड असं वर्णन तुकोबारायांचं केलेलं आहे. आणि असे जे हे निळोबरा आहे त्यांची जी आरती आहे ही आरती आता मी सांगितली ती आरती जास्त करून ही छोटी आरती आहे, रामेश्वर भट्टांचीच म्हटली जाते. देवकर मात्र ही आरती अगदी दोन्ही आरत्या या ठिकाणी प्रपंच रचना ही घेतली जाते आणि रामेश्वर भट्टांची सुद्धा घेतली जाते. तुकोबारायांचं या वैकुंठ गमनाचा हा जो आजचा दिवस आहे त्या निमित्ताने तुकोबारायांनी ही घोटविण्याला आळ ब्रह्मज्ञाने आती कीर्तन भक्तीचा महिमा तुकोबाराया सांगतात. आणि 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराया सांगतात तीर्थ ब्राह्मकाशी आणि नाळस कडू स्वर्गवास करीन भोग. की जी तीर्थयात्रा जे करणारे आहेत त्यांना सांगतात की अनेक प्रकारे आता सध्या काय त्या म्हणजे तीर्थयात्रा करण्याचं म्हणजे बुकिंग केलं टुरिस्ट गाड्या भरपूर आणि अनेक प्रकारच्या तीर्थयात्रा करणारे लोक आहेत. कायमस्वरूपी हे बुकिंग झाले की ते बुकिंग झाली इथे अशा प्रकारे तीर्थयात्रा लोक करतात. परंतु तुकोबाराय सांगतात की हे जे तीर्थयात्रा करणारी मंडळी आहेत त्यांना सुद्धा त्या तीर्थयात्राचा कंटाळा आहे. हे माझं कीर्तन ऐकून त्यांना असं वाटेल की तीर्थयात्रा नको करायला काय. तर ही जे अशा प्रकारचं आव्हान त्या तीर्थयात्रा करण्याला देखील करतात की त्यांनी जर माझी कीर्तन सेवा ऐकली तर या कीर्तनामध्ये ब्रह्मभूत काय होईल आणि त्याच्यामुळे ते काय करतील की तीर्थयात्रा करण्याचं सुद्धा टाकून देतील. अशा प्रकारे सांगतात की तीर्थ ब्राह्मकाशी आणि असं कडू स्वर्गवास करीन भोग. आणि याच्यापेक्षाही मोठं आव्हान तुकोबाराया करतात की कडू स्वर्गवास म्हणजे
यज्ञ याग करून ज्यांनी स्वर्गप्राप्ती केलेली आहे, स्वर्गामधील सुखोपभोग घेत आहेत. 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबारायांनी खूप अमरावतीचं वर्णन केलेलं आहे. ते जर वाचलं आपण, जर अगदी मनापासून जर वाचलं तर म्हणजे तिथं तर त्या ठिकाणामध्ये तुम्ही इतके तल्लीन होऊन जाल की तुम्हाला असं वाटेल की आपण एकदा या स्वर्गाची वैकुंठाची सैर करूनच यायला पाहिजे. या तीर्थयात्रा काही कामाच्या नाहीत. त्या ठिकाणचं वर्णन ज्ञानोबारायांनी सांगितलेलं आहे की या अमरावतीमध्ये की त्या रंभा उर्वशी या सेवेला आहेत त्या ठिकाणी. त्या ते कल्पतरूचे बगीचे त्या ठिकाणी आहेत काय. आणि तिथलं जे वर्णन इतकं गोड त्यांनी केलेलं आहे की त्या ठिकाणी सेवेसाठी त्या रंभा अप्सरा त्या ठिकाणी सेवेला आहेत. देवपंक्तीला बसतात त्या ठिकाणी, जेवणाची पंगत असते त्या ठिकाणी. आणि हा जो मदन आहे तो बिछाना अंतरण्यासाठी बिछाना अंतरण्याची सेवा मदन करतो. त्याच्यानंतर चंद्र काय करतो, तो सडा संमार्जन करतो. अशा प्रकारचं खूप गोड वर्णन 9व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराया करतात. आणि हे जे म्हणजे त्या ठिकाणी सुखोपभोग घेणारे स्वर्गामध्ये जे आहेत काय, कडू स्वर्ग वास करीन भोग, त्या स्वर्गातले जे भोग आहेत भोगणारे त्यांना सुद्धा स्वर्गीचे अमर इच्छितात ती लोक. मृत्युलोका व्हावा जन्मा, मृत्युलोकी व्हावा जन्मा, मृत्युलोकी व्हावा जन्मा, मृत्युलोकी व्हावा जन्मा, स्वर्गीच्या वर इच्छिताचे देवा, स्वर्गीच्या वर इच्छिताचे देवा, स्वर्गीच्या वर इच्छिताचे देवा, मृत्युलोकी व्हावा जन्मा, मृत्युलोकी व्हावा जन्मा, मृत्युलोकी व्हावा जन्मा, मृत्युलोकी व्हावा जन्मा. स्वर्गातले जे ज्यांना अमरपद आहे, अमरपदाचं जे सिंहासन आहे, स्वर्गातले जे उपभोग घेणारे ही जी मंडळी आहेत यांना देखील तुकोबाराय आव्हान करतात की हे जे कीर्तन ऐकून कडू स्वर्गवास करीन भोग, त्यांना ते तिथलं जे सुख आहे, तिथला जो आनंद आहे त्यांना तो कडू वाटायला लागेल. इतका आनंद या कीर्तन भक्तीमध्ये आहे. आणि असं रसपूर्ण कीर्तन मी करीन, त्यांना लाल घोटायला लागेल ब्रह्मज्ञानांना. आणि ह्या स्वर्गवास जे भोगतात त्यांना सुद्धा खाली येऊन या म्हणजे त्यांना तो स्वर्गवास कडू वाटेल अशा प्रकारचं आव्हान तुकोबाराया करतात. आणि त्याच्यानंतर सांडवीन तपो निधा अभिमान, यज्ञ आणि दान लाजवीन काय, हे जे लोहपिष्ट भक्षण करून डोंगर दऱ्यामध्ये जे तपश्चर्या करणारे जे आहेत त्यांना सुद्धा त्या तपश्चर्यात काय राम नाही असं वाटू लागेल. जर त्यांनी जे माझे कीर्तन ऐकलं तर त्यांना सुद्धा तुकोबाराया आव्हान करणार की हे तपश्चर्या करणारे सांडवीन तपो निधा, सांडवीन तपो निधा अभिमान, 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 यज्ञ आणि दान लाजवीन, यज्ञ आणि दान लाजवीन, यज्ञ आणि दान लाजवीन, यज्ञ आणि दान लाजवीन, यज्ञ आणि लाज
होत काया यज्ञ आणि दान लाजविन. यज्ञ आणि दान ही जी साधनं आहेत तुकोबराय म्हणतात ही कालबाह्य झालेली आहेत. कलियुगा माझी करावी कीर्तन. कलियुगामध्ये फक्त कीर्तन भक्तीच. यज्ञ आणि दान ही कालबाह्य झाली. ज्याप्रमाणे आपण एखादा आजारी माणूस दवाखान्यात गेल्यावर डॉक्टर काय करतात, त्याला औषध देतात लिहून, आणि ती औषधं घेताना आपण काय करतो, पहिली त्याच्यावरची एक्सपायरी डेट पाहतो आणि मगच ती खरेदी करतो. जर ते औषध जर कधी एक्सपायरी डेट म्हणजे त्याची होऊन गेली असेल तर ते काय लागू पडत नाही, म्हणून ते आपण घेत नाही. तशा प्रकारे ही जी साधनं यज्ञ आणि दान ही साधनं काय झाली, कालबाह्य झाली. आणि म्हणून कुणी काही करो तुकोबाराय म्हणतात, पण मी मात्र ही कीर्तन भक्ती एकमेव करतो. आणि म्हणून हे जे यज्ञ आणि दान ही जी साधनं आहेत, हे यज्ञ आणि दान ह्या साधनांना मी लाजवील अशी कीर्तन भक्ती. त्या कीर्तन भक्तीचं महात्म्य या ठिकाणी तुकाराम महाराज सांगतात. आज तसं जर पाहिलं, सांडवीन तपो निधा अभिमान यज्ञ आणि दान लाजवीन ही कीर्तन भक्ती इतकी श्रेष्ठ भक्ती आहे की आजच्या काळामध्ये जर पाहिलं, थोडंसं विषयांतर होईल पण 2 मिनिटांना बोलतो, आपल्याला वेळेत सेवा उरकायची 12 वाजेपर्यंत. तर आजकाल हा जो मीडिया आहे, या मीडियाच्या माध्यमातून कीर्तन होतात, चांगली गोष्ट आहे. मीडियाच्या माध्यमातून काय होतं की संतांचं भगवंताचं हे जे विचार आहेत हे सगळे लोकांच्यापर्यंत पोहोचले जातात. परंतु कीर्तन करताना या कीर्तनाची गरिमा राखून, कीर्तनाची मर्यादा राखून कीर्तनं केली पाहिजेत. आणि सप्ते करणारी जी मंडळी आहेत त्यांनी सुद्धा असे कीर्तनकार निवडूनच बोलवले पाहिजेत की जे कीर्तनाची मर्यादा सांभाळतात. साधू संतांनी सांगितलेलं आहे की ह्या ज्या मर्यादा आहेत, पूर्वीपासून सगळ्या संतांनीच त्याचं वर्णन केलेलं आहे, त्याची मर्यादा घालून दिलेली आहे. पण त्या मर्यादा न पाळता आजकालची जी कीर्तन आहेत ती त्या कीर्तनाची पायमल्ली होताना दिसते. साध्या गोष्टी आहेत, आपण एखादा पिक्चर पाहायचा झाला तर त्याला सेन्सॉर आहे, तिथं पास झाला तरच तो प्रदर्शित होतो, तिथल्याशिवाय होत नाही. परंतु इथं काय तसं सेन्सॉर नाही. इथं कुणी उठून इथं म्हणजे यारे लहान थोर याती बोलते नाही, तो सकलांशी येथे आहे अधिकार, परंतु तो अधिकार वापर करताना त्याचे काही नीती नियम आहेत, त्या नियमाला अनुसरून ते कीर्तन झालं पाहिजे. कीर्तन कोणी करावं, पण त्याची जी साधना आहे, कीर्तन ही साधना आहे. आणि ते असं 90 मिनिटाचं कीर्तन पाठ करून ते कीर्तन येऊन सांगावं, थोडेफार विनोद करावं, सासूसुनांच्या गप्पा सांगाव्यात. काय कीर्तन बहिर्मुख जी आपली वृत्ती आहे ती अंतर्मुख होण्याकरता आहे. इथे येऊन बहिर्मुखताच सांगायची का कीर्तनामध्ये, हा मोठा प्रश्न आहे. आपले नाथ महाराज सांगतात, नाथ महाराजांनी सांगितले, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी, आधी वंदावी संत संगे अंतरंगे नाम बोलावे, नाम बोलावे कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे, सुखे डोलावे भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरान कराव्या, इतरान कराव्या प्रेम भरे वैराग्या म्हणतोच पुढे आता युक्ती विवराव्या, युक्ती विवराव्या जेणे करुणी मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, अंतरी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची, संतांच्या घरची
अद्वय भजने अखंड स्मरणे वाजवी करटाळी एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तन रंगी देवा सन्निध सुखे डोलावे. हे मुक्त होण्याचं साधन कीर्तन. होय नाचू कीर्तनाचे रंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन सांग होय अंग हरी रूप होय वेळ होत आलेला आहे. थोडं धावत्या यांनी 2 चरणांचं सांगतो आणि त्याच्यानंतर निर्याणाचं थोडंसं चिंतन करायचं आपल्याला. 15 मिनटं राहिलेली आहे. तर भक्तिभाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मीचा जो अर्थ निज ठेवा. तुकोबाराया सांगतात ह्या भक्तीची जी सीमा आहे 4 पुरुषार्थ आहेत. धर्म अर्थ काम आणि मोक्ष आणि सलोकता समीपता साह्यता स्वरूपता असे हे जे 4 पुरुषार्थ इथे साध्य करीन अशी कीर्तन भक्ती मी करील असं तुकोबाराया सांगतात. भक्तिभाग्य सीमा साधीन पुरुषार्थ ब्रह्मींचा जो अर्थ निज ठेवा काय आणि धन्य म्हणवीन लोका की भाग्या मी तुका देखीला. की लोकांना असं म्हणायला हवी की तुकोबारायांच्या समेत जे राहिले ज्यांनी तुकोबारायांची कीर्तनं ऐकली, तुकोबारायांना पाहिलं, ज्यांनी तुकोबारायांची साधना पाहिली, तुकोबारायांचा जीवन संघर्ष ज्यांनी पाहिला, अशी जे सगळे मंडळी आहेत त्यांना मी धन्य मानावे लागेल. अशा प्रकारे तुकोबारायांना म्हणजे या ठिकाणी आव्हान केलेलं अनेक लोक म्हणजे दिग्गज मंडळींना तुकोबारायांनी आव्हान केलं. आणि त्यानंतर या ठिकाणी आपण वेळ थोडाच राहिलेला आहे 15 मिनटं आणि निर्याण प्रकरणाचं थोडं चिंतन करायचं आहे. विठोबा हरे घोटविन लाल ब्रह्म ज्ञान हाती घोटविन ज्ञान ब्रह्म ज्ञान हाती घोटविन ज्ञान ब्रह्म ज्ञान हाती घोटविन लाल ब्रह्म ज्ञान घोटविन ज्ञान ब्रह्म
ज्ञान हाती घोट विनलाल ब्रह्मज्ञान हाती घोट विनलाळ ब्रह्मज्ञानाती घोट विनलाळ ब्रह्मज्ञानाती आत्मस्थिती साठवीन मुक्त आत्मस्थिती साठवीन ब्रह्मभूत काया होत से कीर्तने ब्रह्मभूते काया होत से कीर्तने मुक्त आत्मस्थिती साठवीन मुक्त आत्मस्थिती साठवीन ब्रह्मभूत भूत काया होत से कीर्तनी भूत काया होत से कीर्तनी भाग्य तरी देव ऐसा देव ऐसा ऋणी देव ऐसा भाग्य तरी ऋण